नवी मुंबईमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण, तर पुतळ्याच्या अनावरणावरून भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। वाशिमच्या कारंजामध्ये विधान परिषदेचे आमदार संजय खोडके, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। यामुळे कारंजामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बळ मिळाल्याची चर्चा। बीडमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांची पक्षाला सोडचिठ्ठी, बाहेरचे लोक येऊन ऐन निवडणुकीमध्ये प्रयोग करतात, पंडित कुटुंबियांकडे क्षीरसागर यांचा रोख असल्याची चर्चा। गवळी कुटुंबामधील आणखी एक व्यक्ती पालिका निवडणुकांच्या रिंगणामध्ये, अरुण गवळी यांची धाकटी कन्या योगिता गवळी बायखळा प्रभाग 207 मधून निवडणूक लढवेल। राजकारणामध्ये आता नवीन पक्षाची एंट्री सध्या होते आहे आणि मेघालय राज्यामधील लोकसभेचे माजी अध्यक्ष पीए संगमा यांच्याकडून नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाची स्थापना करण्यात येते आहे। भारतामधील आदिवासी आणि स्थानिक समाजाच्या हक्कांसाठी काम करणं हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये खाणगाव फाट्यावरती भरारी पथकाची कारवाई, नाकाबंदीच्या दरम्यान 1 कोटी रुपयांची रक्कम सापडली। कन्स्ट्रक्शन कंपनीची ही रक्कम असल्याची प्राथमिक माहिती। नागपूर उमरेड रोडवरती धावत्या ट्रॅव्हल्सला आग लागली, चालकानं तातडीनं गाडी थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढलं, त्यामुळे अनर्थ टळलाय, तर शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।